होता आपल्या आक्रमक फलंदाजीच्या बलबुत्यावर. आता मात्र या ठिकाणी तीच फलंदाजीची दहशत या सामन्यात दाखवण्याचा प्रयत्न करतील का, परंतु ज्या अनुषंगाने तुराडे संघाने पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं या ठिकाणी गारद केलं होतं, आपण पाहिलं होतं बोरिवली संघाला, आणि तो तुराडे संघ. हॅलो हॅलो तर एकूण धावा 18 चेंडू मागे आपल्याला पाहायला मिळतील. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो 34 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 34 धावा. आता मात्र पहिल्या चेंडूवर बाद होऊन तंबूत परतेल. पहिली विकेट मिळते पहिल्या चेंडूवर जातडे संघाचा. एक आक्रमक फलंदाज आपण बघतोय बॅक टू पव्हिलियन भावेंद्र. बोलावून पाहतो हे पारितोषिक लावण्यात आलंय. 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आणि विकेट हॅट्रिक जर का घेतली तर 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. पहिला सलामीचा गोलंदाज आपण बघतोय भावेंद्र मात्रे आपल्याला पाहायला मिळतोय आणि सलामीची पहिल्या चेंडूवरच आपण पाहतोय विकेट मिळाली होती. त्यानंतर कुणाल चव्हाण गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कुणाल चव्हाण. आणि सध्या स्थितीला या ठिकाणी आपण बघतोय चूक झाली की नाही. नॉन स्ट्राईक एंडला फेक करायची होती परंतु तसं घडलं नाही आणि परिणाम पाहायला मिळतोय. हॅलो थोडासा आवाज द्या ना. मग चांगला होता काय परफेक्ट होती. हॅलो 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 मला सांग तू लक्ष ठेवलं ना माझ्यावर. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 धावा. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. यावेळेस मात्र गोलंदाज कुणाल चव्हाण एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. लगातार 3 विकेटसाठी अजय माळी यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. आणि आपल्याला पाहायला मिळतंय एकूण धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 3 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती तब्बल 35 धावांची. माफ करा 34 धावांची. नक्कीच लगातार 3 षटकारांसाठी जयराम मोहित यांच्याकडून 2 पारितोषिक असेल. लगातार 3 षटकारांसाठी आपण पाहू शकता जयराम मोहित जाताडे गावचे जुने क्रिकेट प्रेमी. बऱ्याच वेळा त्यांच्या
पावलं नेहमी मंचाकडे जात असतात. पारितोषिक लावण्यासाठी ते जयराम भोईर त्यांचे स्वागत. परंतु सध्या स्थितीला बघतोय पहिला षटकार आलाय. जसे जयराम भोईर आले तसा पहिला षटकार आला आणि या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 25 धावा अजूनही पूर्ण करायचे आहेत. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतं बॅक टू बॅक दुसरा मोठा स्ट्रोक्स फलंदाज रोहितच्या बॅट मधून अजून एक षटकार. असताना शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 12 आणि गरज असेल 19 धाबांची. 12 चेंडू 19 धाबा अजूनही पूर्ण करायचे आहेत. या ठिकाणी आपण बघितलं असेल रोहितनं काय जबरदस्त तडाखा मागच्या सामन्यामध्ये 28 धाबांची 8 चेंडू मागे खेळी केली होती. याही सामन्यात तोच ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय, तोच धमाका पाहायला मिळतोय. तो रोहितच्या बॅट मधून आणि एकूणच आपण बघतोय सध्या स्थितीला चित्र पाहायला मिळतंय 12 चेंडू शिल्लक असतील आणि गरज आहे ती तब्बल 19 धावांची. नवीन गोलंदाज प्रवीण पाटील मागच्या सामन्याचा हिरो आता मात्र पाहायला मिळतोय. या सामन्यात आपण बघतोय 12 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती तब्बल 19 धाबांची. 19 धाबा पूर्ण करायच्या आहेत. हा सामना आपल्या बाजूने जोडण्यासाठी प्रेक्षकांची लोड गर्दी पाहायला मिळत आहेत. जातडे गावचे बरेचसे पाठीराखे, तुराडे गावचे बरेचसे पाठीराखे आपण बघितलं असेल मगाशी. ब्युटी क्वीनचे प्रोप्रायटर बाबेशेठ रसाळ, अंकित मालुसरे त्यांनी शुभेच्छा दिल्यात. परंतु या शुभेच्छा कितपत कामी येतील इथे मात्र पाहायला मिळतंय. चेंडू जातो बॅटची कडा घेऊन, फलंदाज बाद होईल. शिकारियों का शिकार करने वाले को देखा है क्या? अब देखेगा. तेरे बाप का बाप आया था. आणि इथे मात्र विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाते. अजय माळी यांच्या एटीएम मधून पैसे जमा होतील ते या गोलंदाजाच्या नावावर. बॅक टू बॅक 3 विकेट्स गमावल्या त्या जाताडे संघानं.
9 चेंडू आणि गरज आहे ती 19 धाबांची. 9 चेंडू 19 धाबांची गरज आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आकाश पुन्हा तयार. चांगला प्रयत्न. हा चेंडू पंचांकडे पाहिलं होतं, परंतु आपण बघतोय जो फलंदाज मागच्या सामन्यामध्ये आग ओकणारी फलंदाजी करत होता तो फलंदाज रोहित. सतीश मस्कर यांच्यासाठी आपण बघतोय तब्बल पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं होतं, परंतु आपण बघतोय पुन्हा एकदा हे षटक फेकण्याचं काम करेल का गोलंदाज. सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळतंय निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि एकूण धाबा अजूनही धावफलकावर पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 15. जिंकण्यासाठी 19 धाबांची गरज आहे, परंतु आपण पाहतोय पहिल्या ओव्हरला 15 धावा मारल्या तर काय खेळतात त्याला स्ट्राईक करून सरळ जाऊन त्याला एक रन काढून द्यायचं. आपण बघतोय आपल्या परिसरातील समालोचक आणि तितकेच चांगले गायक दिनेश पाटील यांचा संघ उद्या आपल्याला खेळताना पाहायला मिळेल, परंतु सध्याच्या घडीला आपण बघतोय आतिश ठाकूर चांगले मित्र त्यांचे आणि त्यांच्यासाठी तुराडे संघासाठी शुभेच्छा आल्या त्या आमचे दिनेश पाटील. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत. आणि पाहायला मिळतंय शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते तब्बल 6 आणि गरज आहे ती 19 धाबांची. 6 चेंडू 19 धाबांची गरज. बघूयात आता मात्र हे 6च्या 6 चेंडू आपण म्हणूयात फलंदाज रोहितच्या बॅटमधून जर का ऐकायला मिळाले तर नक्कीच आपण एक जातडे संघ विजयाच्या दिशेने पावलं उचलेल, परंतु बघूयात रोहित आता मात्र या ठिकाणी सर्वस्वी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यावी लागेल ती रोहित या फलंदाजाला. बघूयात मागच्या सामन्यामध्ये जी मॅच विनिंग पारी खेळली होती तीच मॅच विनिंगची पारी पुन्हा एकदा या सामन्यामध्ये खेळण्यासाठी प्रयत्न करावा लागेल, परंतु बघूयात गोलंदाज पाहायला मिळेल तो तेजस माळी आणि ऑन स्ट्राईक रोहित. पहिला चेंडू या ठिकाणी आपण बघतो आडव्या बॅटने मारायचा प्रयत्न केला होता, पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न मिळतीये सिंगल सिंगल सिंगल. 4-5 चेंडू गरज आहे 18 धाबांची. शेवटचे 5 चेंडू शिल्लक 18 धाबांची गरज. रोहित पान या ठिकाणी आपण बघतोय त्याच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक्स पाहायला मिळत आहेत, परंतु सद्यस्थितीला गरज आहे ती त्याच्या साथी एका चांगल्या साथीदाराची आणि ती चांगली साथ या ठिकाणी पाहायला मिळेल का. त्यांनी क्रीज सोडून पुढे गेले, आपण तसा तिथून पुढे आलो, बॉल लावला तर आउटच आहे. स्ट्राईकचा जर बॉल खेळला आणि बॉल मिस आउट झाला आणि पुढे आला तर बॉल लावला तर आउट आहे. तसं नॉन स्ट्राईक बघतोय आपण या ठिकाणी सतीश मस्कर त्यांनी लावला तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय, आउटच. मिळतीये सिंगल. च्या मदतीने आपण बघतोय धावफलक जाऊन ते तब्बल 17 या धावसंख्येवरती अजूनही गरज आहे. अंमलात आणलं नाही नेम कुठं पहिली स्टार्टिंगला पहिलेच बॅट्समनला कॅप्टनला सांगायचं पुढे धावला 17 धाबांची. 17 धाबांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते तब्बल 4. आता मात्र मी म्हणेन की या ठिकाणी रोहितला हे 4च्या 4 चेंडू खेळावे लागतील, मोठे स्ट्रोक्स प्रेक्षकांना दाखवावे लागतील. तेजस माळी गोलंदाजी करतोय, परंतु पाहतो आपण सद्यस्थितीला तेजस माळी ऑन फायर या ठिकाणी आपण बघतोय. मागच्या सामन्यामध्ये एक चांगली गोलंदाजी त्याने दाखवली होती, परंतु या सामन्यामध्ये पुन्हा एकदा तशीच चमक दाखवेल का. परंतु इथे मात्र रोहितच्या बॅटमधून हा चेंडू सरळ जातोय सीमारेषे पार. षटकार.
आणि परंतु इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल की नाही, परंतु तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार, चौकार. पाटील या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय, त्यांचं नक्कीच या ठिकाणी मी स्वागत करतोय. तर बघतो आपण या ठिकाणी 4 धाबा आल्यात. आता मात्र शेवटचे चेंडू शिल्लक असतील 2 आणि गरज आहे ती 7 धाबांची. 2 चेंडू 7 धाबा. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय तर खरं पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. तिसरे पंच आपण बघतोय या ठिकाणी निर्णय देतील. काय निर्णय असेल? 2 चेंडू 7 धाबांची गरज होती, परंतु या ठिकाणी काय जबरदस्त एफर्ट दाखवले ते रोहितनं. मागच्या षटकामध्ये जर का त्याला स्ट्राईक मिळाली असती तर कदाचित या ठिकाणी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु मागचं षटक गेलं निर्धाव आणि जाताडे संघ त्याच ठिकाणी मी म्हणेन की बॅकफुटला गेला आणि फलंदाज बाद असेल. फलंदाज बाद असेल. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक कोणता सामना जिंकेल? कारण आपण बघतोय जाताडे संघाचे पण तितकेच पाठीराखे, आपण बघतोय तुराडे पण तितकेच पाठीराखे. एकदा सामना आवडला असेल तर टाळ्या होऊ द्या दोन्ही संघांसाठी. एक जबरदस्त खेळ या दोन्ही संघांचा पाहायला मिळतोय. एक या ठिकाणी आपण बघतोय, परंतु एक या ठिकाणी एक अति किल्ला लढवला तर रोहितनं जबरदस्त त्याची बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु त्याची बॅटिंग या ठिकाणी आपण बघतोय शेवटपर्यंत टिकली नाही. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक. गरज आहे ती 6 धाबांची. षटकार आणि फक्त षटकारच हा सामना जिंकून देऊ शकेल. सामना तुराडे संघाने जिंकला तर अजून 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. ते अजय माळी यांच्याकडून बघूयात. सामना या ठिकाणी आपण बघतोय देवांश ठाकूर या ठिकाणी जल्लोष करतोय. सतीश ठाकूर यांचे चिरंजीव जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु बघूया एक चेंडू 6 धावा. हा सामना या ठिकाणी बऱ्याच क्रिकेट म्हटलं की हे चित्र पाहायला मिळतं, विक्रम म्हटलं जातं, परंतु तेजस माळी आणि स्ट्रायकर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सुजल मस्कर या 2 खेळाडूमध्ये हा रणसंग्राम असेल. एक चेंडू 6 धावा आणि हा सामना जिंकला तर जाताडे संघाच्या विरुद्ध तुराडे संघानं बॅक टू बॅक या ठिकाणी विनिंग स्ट्रोक दिलाय. तर तुराडे संघानं अभिनंदन. तुराडे संघ या ठिकाणी सामना